नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत गुजराती स्पेशल डिश दाल ढोकली किंवा मग आपल्याकडे त्याला चकोल्या, वरणफल, गरमागरम हे असं जे दिसायला जितकं सुंदर दिसतंय खायला तितकंच छान आणि बनवायलाही खूप सोपं। एकदम घरच्या साहित्यामध्ये एकदम बाहेर मिळते तशी दाल ढोकली आणि किंवा हा गुजराती पदार्थ आहे पण खायला इतका अप्रतिम लागतो आणि लहान मुलांसाठी तर खूप बेस्ट आयटम आहे। जर तुमचे मुलं भाजीपोळी जास्त प्रमाणात खात नसतील तर तुम्ही हा आयटम किंवा हा पदार्थ बनवून घालू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसते आणि एकदम बनवायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही आणि एकदम पौष्टिक अशी दाल ढोकली। डाळ ही शरीरासाठी तितकीच पौष्टिक असते, त्यामुळे मुलं जर आवडीने खात असतील तर खरंच खूप बेस्ट आहे। त्यामुळे तुम्ही अशी रेसिपी ट्राय नक्की करा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण छोटी आमटीची जी वाटी असते ती वाटी मी या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्येच थोडेसे 4 ते 5 चमचे, खूप जास्त नाही पण कमी, या ठिकाणी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ नाही टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे, तुरीची डाळ टाकली। या ठिकाणी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ जी आहे ना स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे। पाणी जे आहे ना शिजण्यासाठी आपण जशी वरणासाठी डाळ शिजवतो सेम त्याच पद्धतीमध्ये आपण डाळ शिजायला ठेवणार आहोत। आता यामध्ये पाणी टाकल्यानंतर सर्वात आधी आपण या ठिकाणी हिंग टाकून घेऊया। तुरीची डाळ जेव्हा आपण खातो, लहान मुलंही खातात, तेव्हा हिंग टाकणं खूप महत्त्वाचं आहे। हिंग अजिबात स्किप करायचं नाही, याने काय होतं पोटाचे विकार होत नाही किंवा पोटामध्ये खाल्ल्यानंतर त्रास होत नाही आतड्यांना। तुरीची डाळ थोडीशी त्याच्याने पित्त होऊ शकतं, त्यामुळे ते पित्तसुद्धा होत नाही। त्यामुळे काय करायचं, सर्वात महत्त्वाचं हिंग आहे आणि हिंग हे टाकल्यानंतर चवसुद्धा खूप छान लागते। हिंग टाकल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि वरतून झाकण लावून कमी गॅसवरती मी 3 शिट्ट्या या ठिकाणी करून घेत आहे। या ठिकाणी हळदसुद्धा मी त्यामध्येच टाकून घेतलेली आहे, कारण काय होतं डाळीला रंग जो आहे ना तो खूप सुंदर येतो, त्यामुळे हळद पण टाकून घेतलेली आहे। आणि आता कुकर मी लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे। या ठिकाणी इकडे आपण कुकर लावलेला आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया किंवा पीठ मळून घेऊया। या ठिकाणी मी साधारणतः 1.5 कप या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कोणी जण यामध्ये बेसनचं 2-3 चमचे पीठही मिक्स करतात, पण मला असं वाटतं की गव्हाच्याच पिठाच्या दाल चकोल्या किंवा दाल ढोकली जी आहे ती बनवली जाते, त्यामुळे मी इथे गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील, मुलांच्या पोटात सुद्धा दुखणार नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1.5 कप मी या ठिकाणी मी पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि वरतून तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे। तेल जे आहे ना मी साधंच टाकलेलं आहे, कोमट करून टाकलेलं नाही आहे किंवा गरम करून टाकलेलं नाही आहे। या ठिकाणी साधंच तेल मी जे आपलं रेग्युलर असतं तेच तेल मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे नॉर्मल। आणि त्यानंतर वरतून मी 2 चमचे ओवा घेतलेला आहे। ओवासुद्धा खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे, त्यामुळे तोही महत्त्वाचा आहे। आणि ओवा टाकल्यानंतर ओवा डायरेक्टली टाकायचा नाही, तो हातावरती घ्यायचा। साधारणतः मी 2 बारीक चमचे या ठिकाणी ओवा घेतलेला आहे। ओवा हातावरती व्यवस्थित क्रश करून घ्यायचा, त्याचं काय होतं फ्लेवर रिलीज होतो आणि खूप सुंदर वास येतो। या ठिकाणी मी थोडीशी जिरा पावडर आणि धणे पावडर असे दोन्हीही टाकलेलं आहे। आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे ना सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आपण तेल टाकलेलं आहे, तेलाचं पूर्ण बाइंडिंग येईपर्यंत छान पीठ जे आहे ना असं थोडंसं चोळून घ्यायचं आहे हातावरती आणि लगेचच आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत। जे आपण तेल टाकलं आहे त्याचं व्यवस्थित पूर्ण तेलामध्ये पिठामध्ये पसरलं पाहिजे तेल, त्यामुळे आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालं। आता वरतून मी हळद देखील टाकून घेतलेली आहे। आपण डाळ शिजण्यासाठी पण हळद टाकलेली आहे आणि पिठामध्ये पण थोडीशी हळद टाकतोय, पिठाचा रंग खूप सुंदर दिसतो। आता तुम्ही पुढे बघालच या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण जे आहे ना एकदम कट टू कट सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण पाणी थोडं थोडं यूज करून हा जो आहे ना घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत। पीठ अजिबात पातळ मळायचं नाही आहे, जशी आपण पोळी लाटतो किंवा चपाती लाटतो रोज डेलीचं जे पीठ असतं त्यापेक्षाही थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला मळायचं आहे। चपातींचे पीठ असतं एवढं पण सैल आपल्याला मळायचं नाही आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एकदम थोडं थोडं पाणी टाकते आणि घट्टसर गोळा या ठिकाणी मी तयार करून घेत आहे।
या ठिकाणी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. याआधीही मी चॅनलवर भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहे आणि त्या तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर उपवासाच्या म्हणू नका किंवा मग तिखट चटपटीत लहान मुलांसाठी स्पेशल रेसिपी मी या ठिकाणी अपलोड केलेल्या आहे. तुम्ही अकाउंटवरती जाऊन बघू शकता. त्यामुळे पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी जास्त वापरलेले नाही आहे आणि एकदम सुंदर असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आपण जो गोळा तयार करून घेतलेला आहे त्याचा रंगसुद्धा बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आता या ठिकाणी परातीमध्ये थोडंसं तेल 1 चमचा टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पीठसुद्धा 2 ते 3 मिनटं छान मळून घेतलेलं आहे. आता पीठ छान मळून झालेलं आहे आणि तुम्ही पीठ बघू शकता एकदम घट्ट मळलेलं आहे. छान या ठिकाणी आपण आता भिजण्यासाठी साधारणतः 5-1 मिनटं ठेवणार आहोत. आता यावरती झाकण ठेवून 5 मिनटं जे पण साईडला ठेवून देऊया. आता या ठिकाणी आपला कुकरसुद्धा झालेला आहे आणि कुकर व्यवस्थित शिजलेली आहे डाळ तुम्ही बघू शकता. फक्त थोडंसं मिक्स केलं तरी पूर्ण गाळ झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. अजिबात जास्त डाळ अशी मोठी मोठी किंवा टपोरी दिसणार नाही. आपल्याला या ठिकाणी अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि अशी डाळ आपल्याला पाहिजे आहे. आता या ठिकाणी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आपण तडका देऊन घेऊया डाळीला. त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल जे आहे ना व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. त्याने काय होतं फोडणी जी आहे ना एकदम परफेक्ट बसते. आता पॅनवरती मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि सर्वात आधी आपण 1 चमचा जिरे टाकलेले आहे. जिरे पूर्ण असे फुलले पाहिजे आणि मोहरीसुद्धा अशी तेलामध्ये तडतडली पाहिजे. तेव्हाच जो आहे खमंग फोडणी या ठिकाणी बसते. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित जिरे आणि मोहरी एकदम छान असे तडतडले आहे. आणि आता यामध्ये भरपूर असा लसूणचं प्रमाण अजिबात कमी ठेवायचं नाही आणि अजूनसुद्धा आपल्याला लसूण पुढे लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी मी लसूण आत्ताही भरपूर सारा लसूण टाकलेला आहे आणि लसूणचा रंग जो आहे ना नॉर्मल ब्राऊन लालसर रंग येईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचा. त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो. जितका लसूण तुम्ही डाळ ढोकलीला टाकाल तितकं छान लागतो. या ठिकाणी हिरवी मिरची टाकलेली आहे. हलकीशी मी एकदम बारीक कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर खूप सुंदर या ठिकाणी वास जो आहे ना मिरचीचा आणि लसूणचा येत आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अजिबात घाई करायची नाही. लसूण आणि मिरची जी आहे ते एकदम व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायची. आता परतवून या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही बघू शकता लसूणचा रंग जो आहे ना तो हलकासा चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण बाकीचं राहिलेलं साहित्यसुद्धा टाकून घेऊया. आता कढीपत्ता तुम्हाला जे जे आवडेल ते तुम्ही टाकलं तरी चालेल. पण मला तरी वाटतं दाल ढोकलीमध्ये खूप जास्तीच्या साहित्याची गरज नाही आहे. काही जण कांदा वगैरे असंही घालतात पण मला तो अजिबात आवडत नाही. या ठिकाणी मी कढीपत्ता टाकून झालेला आहे. आता यामध्येच थोडासा टोमॅटोसुद्धा तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक कट केला आहे. त्याचे पीससुद्धा मोठे मोठे ठेवलेले नाही आहे. एकदम बारीक कट केल्याने काय होतं त्याची प्युरी तयार होते. 1-2 मिनटं तो व्यवस्थित तेलामध्ये तडतडला ना की त्याची प्युरी तयार होते आणि टमाटासुद्धा जास्त वेळ टोमॅटो जो आहे तो दाल ढोकलीमध्ये दिसूनसुद्धा येत नाही. अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बघू शकता एकदम व्यवस्थित 1 ते 2 मिनटं व्यवस्थित मी जे आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि रंगसुद्धा बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आणि असाच तडका किंवा अशीच फोडणी डाळीला बसली ना तर खूप सुंदर डाळ या ठिकाणी लागते. संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हलकासा असा बेत तुम्ही हा करू शकता. खूप सुंदर रेसिपी आहे. या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने टाका. या ठिकाणी लाल तिखट मी यासाठी टाकलेलं आहे की रंगही सुरेख येतो, दिसायला खूप सुंदर दिसते आणि तिखट नाही आहे ते जे आहे काश्मीरी लाल तिखट आहे. त्याच्याने फक्त रंग खूप छान दिसतो, खूप जास्त लाल दिसते पण तिखट अजिबात लागत नाही. या ठिकाणी शिजवून घेतलेली डाळ आता आपण पॅनमध्ये टाकून घेऊया. हळद मी या ठिकाणी स्किप केलेली आहे कारण हळद आपण डाळ शिजवताना टाकलेली होती आणि ढोकळीचं पीठ जे आपण भिजवून घेतले त्यामध्ये पण हळद टाकलेली आहे. त्यामुळे आत्ता हळद टाकायची नाही. या ठिकाणी बघू शकता डाळ जी आहे ना एकदम मस्त या ठिकाणी शिजलेली आहे आणि तवंग बघू शकता. डाळ जी आहे फोडणी जी आहे किती सुंदर बसलेली आहे आणि सेम अशा पद्धतीने तुम्हाला डाळ आधी बनवून घ्यायची आहे. आता या ठिकाणी डाळ जी आहे ना व्यवस्थित उकळते. या ठिकाणी कुकरमध्ये थोडीशी डाळ किंवा
कडेला लागलेली असते त्यामध्ये कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि कुकर व्यवस्थित डाळीचं जे आहे सर्व व्यवस्थित पाणी टाकून धुवून घ्यायचं आणि ते पॅनमध्ये पुन्हा टाकून द्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आहे वरतून आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीमध्ये तुम्ही थोडंसं पातळ जरी ठेवलं तरी चालेल, कारण आपण जेव्हा डाळ चकोल्या त्यामध्ये टाकणार आहोत किंवा मग ढोकळीच्या वतामध्ये टाकणार आहोत डाळीमध्ये, तेव्हा ते घट्ट होतं वरण. त्यामुळे आता या ठिकाणी पीठसुद्धा ना खूप सुंदर या ठिकाणी भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत झालेलं आहे. एकदम चिकन या ठिकाणी अजिबात क्रॅक वगैरे जाणार नाही असं पीठ झालेलं आहे. आता या ठिकाणी पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावर छान तेल लावून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनटं व्यवस्थित हे जे आहे एकदम मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी बघू शकता किती छान लुसलुशीत पीठ आपलं जे आहे ना भिजलेलं आहे. आता याचे समान 2-3 भाग करून घ्यायचे आणि यातला एक पोर्शन मी घेतलेला आहे. आता व्यवस्थित लाटून घेऊया. खूप जास्त पातळ चपाती लाटतो किंवा काही आपण अजिबात पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची, कारण जेव्हा ती डाळीमध्ये आपण उकळता डाळीमध्ये टाकतो ना तितकी जाडसर आणि छान दिसते. त्यामुळे काय करायचं आणि वरतून पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता मी अजिबात पिठाचा वापर केलेला नाही आहे आणि मऊसूत जर पीठ भिजलं ना तर पीठ अजिबात त्याला वरतून कोरडं पीठ लावण्याची गरज भासत नाही, कारण ते पोळपाटाला चिपकत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जाडी जी आहे ना ती एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे. खूप जास्त पातळ या ठिकाणी मी लाटून घेतलेली नाही आहे. आता पोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे. आता कटरच्या साहाय्याने व्यवस्थित तुम्ही डायमंडचा शेप देऊ शकता किंवा तुम्हाला स्क्वेअरचा द्यायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. या ठिकाणी मी डायमंडचा शेप देते कारण खूप सुंदर वाटतो दाल ढोकलीसाठी तो शेप. आणि असं व्यवस्थित क्रॉसमध्ये आपण कट करून घेऊया आणि सुंदर या ठिकाणी काप तयार करून घेतलेले आहे. आता तिकडे डाळीला जे आहे ना फोडणीसुद्धा छान बसली आणि डाळीला उकळीसुद्धा फुटलेली आहे. आता उकळी फुटलेल्या डाळीमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता जाडी बघू शकता एकदम व्यवस्थित, खूप जास्तीचं पातळ नाही आणि खूप जास्तीचं जाडसुद्धा नाही. एकदम ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. उकळी फुटली की व्यवस्थित त्यामध्ये आपण ही ढोकळी किंवा पिठाचे काप त्यामध्ये टाकून घेत आहोत. उकळी फुटल्यानंतरच टाकायचे. जर उकळी फुटली नसेल तर अजिबात टाकण्याची घाई करायची नाही, नाहीतर ते एकमेकांना चिपकू शकतात आणि म्हणजे चिपकल्यानंतर डायरेक्ट असा गोळा होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं डाळीला पूर्ण उकळी फुटू द्यायची आणि मग त्या उकळीमध्ये टाकायचं, म्हणजे ते अजिबात एकमेकांना चिपकत नाही, एकदम मोकळ्या व्यवस्थित शिजतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडंसं वरण मी आत्ता पातळ ठेवलेलं आहे, पण जेव्हा ते कमी गॅसवरती ते पीठ त्यामध्ये आपण टाकू, चकोल्या त्यामध्ये टाकू किंवा ते काप त्यामध्ये टाकू ना खूप छान एक साधारणतः 5 ते 7 मिनटं व्यवस्थित उकळून द्यायचं, शिजू द्यायचं. त्या पूर्ण पिठाचं जे फ्लेवर आहे तो वरणामध्ये उतरतो आणि पूर्ण घट्टपणा त्याला येतो. या ठिकाणी तुम्ही पारी बघू शकता एकदम जाड मी ठेवलेली आहे. अजिबात जास्तीचं पातळ करायचं नाही, पातळ केलं तर मग त्याचा गटका किंवा मग त्या मेल्ट होऊ शकतात, कारण मग जाडसर अशी दिसली पाहिजे ढोकळी जी आहे ना. जाडसर जेव्हा दिसेल ना वरतून तेव्हाच ती खायला मजा येते. या ठिकाणी बघू शकता या पद्धतीने. आता दुसरी ही पोळी मी लाटून घेतली आणि उकळत्या वरणमध्ये आपण टाकून घेतलेले आहे. या ठिकाणी डाळ ढोकली जी आहे ना आपली या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे, पण अजूनही आपण पुढे तडका देणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थित उकळत्या वरणमध्ये टाकलं ना, हे बघा अजिबात चमच्याच्या साहाय्याने मी मिक्स करून दाखवते, अजिबात चिपकत नाही एकमेकांना आणि गोळासुद्धा असा तयार होत नाही. त्यासाठी काय करायचं वरण जे आहे ना ते उकळलेलं पाहिजे. आणि मीठ आता मी सर्वात शेवटी टाकलेलं आहे, कारण आपण दोन्ही वेळेस मीठ वापरलं आहे, त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे आणि सर्वात शेवटी मीठ टाकून एक दणकावून उकळी काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान शिजलेले आहे आणि लुसलुशीत या ठिकाणी दाल ढोकली किंवा डाळ चकोल्या किंवा वरणफळ काहीही म्हणू शकता या ठिकाणी आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतंय आणि एकदम लुसलुशीत या ठिकाणी त्या चकोल्या ज्या आहे ना, दाल ढोकली जी आहे ना ती शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता साधारणतः 5 ते 7 मिनटं मी कमी गॅसवरती पूर्ण उकळवून दिलेलं आहे आणि घट्टपणासुद्धा बघू शकता किती आलेला आहे. आता यावरती आपण तडका देऊन घेऊया. त्याचा शेप आपण जो दिलेला आहे त्याच्याने ते दिसायला खूप सुंदर दिसते आणि एकदम लांब लांब
या ठिकाणी डाळ ढोकली तयार झालेली आहे. वरतून भुरभुरलेली कोथिंबीर आणि वरतून आता आपण तडका देऊन घेऊया. या ठिकाणी मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. भरपूर सारा लसूण टाकला आणि 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहे. तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून टाकल्या तरी खूप सुंदर लागतील. या ठिकाणी आता सर्व तडका व्यवस्थित डाळ ढोकलीवर टाकून घेऊया आणि आपली ही खूप सुंदर अशी डाळ ढोकली लहान मुलांना पण आवडेल असं डाळ चकोल्या वरणफळ नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बनवून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दिसायला बघा किती सुंदर दिसते. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा.